चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायची. सलामीवर बॅटर्स टाळ्यांच्या गजरा वाजत आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना वैभव पाटील आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या सोबतीनं बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रशांत काटसकर आणि त्याच्या सोबतीनं वैभव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत असताना जतीन राणे नक्कीच मॅन ऑफ द मॅच जो टी शर्ट आहे तो आपण परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय अथवा आपल्यावर आक्षेप घेतला जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. चला पंच आपला विनंती असणार आहे मॅच त्वरित स्टार्ट करायची. सलामी बॅटर दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव पाटील तर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत ज्याची बाट गेल्या 2 मॅच मध्ये शांत राहिली आहे परंतु आता प्रशांतला शांतता भंग करावी लागेल. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला होतीये सुरुवात. आता टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. एका बाजूने बिनारचे प्रेक्षक तर दुसऱ्या बाजूने कोलिवलीचे प्रेक्षक आणि मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचे षटक घेऊन जतीन राणे दाखल होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल वाट अ शॉट पिकअप पुल पॉवरफुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर गुल सिक्सर. थँक्यू डीजे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केलीये. गेल्या 2 मॅच मध्ये लवकर बाद होते. चला आयवा झेल पकडलाय. प्रेक्षक आपण यायचं पारितोषिक घेण्याकरिता. नेक्स्ट बॉल हा चेंडू देखील शॉर्ट पिच आहे. आता मागे वाड बॅटिंग. काय फटका एक्झिक्यूट केलाय. काय फटका एफर्ट केलाय. थोडेसे फ्रंटफुटला आले आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना बॉलला थेट फाईन लेगच्या बाहेर पाठवलंय. 4 धाबाचा उकार. जतीनच्या विरोधात वार. चला मॅच बॉल आलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रशांतनं स्टार्ट केली आहे. जो प्रशांत गेल्या मॅच मध्ये शून्य चष्मा घालून सातत्याने डगआउटच्या असल्याला जात होता. आता कर्णधारानं कानामध्ये संकेत देऊन पाठवलंय. प्रशांत तू मार. ऐवा झेल पकडलाय आणि 200 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहतायत स्पर्धेचे आयोजक प्रणवजी पाटील त्याचबरोबरने प्रथमेशजी पाटील यांच्याकडनं ते आता दिले जातं या प्रेक्षकाला. या दरम्यान चेंडू बाटनं खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अंबराई वर्ण प्रवास करून इथपर्यंत आलेत का तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक पाहण्याकरिता नाईट रजनीची दमदार स्पर्धा पाहण्याकरिता आलेत आणि त्याचा फल देखील भेटलाय. 200 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज. पहा हात वर गेले आणि त्यानंतर आता हा छोटासा मुलगा खुश आहे. इकडनं निर्धाव चेंडू जरूर आलाय. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस बिहाइंड. इकडनं जर पाहिलं तर बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. थोडीशी डोल्यांची नजर इकडनं हटली बॉलवरची आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. याकरिता तारेला देखील राणेला देखील ओळखलं जातं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. जिकडे बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले त्यानंतर आता कम बॅक केलंय जतीन राणेनं. बॅक टू बॅकचे 2 बॉल डॉट टाकलेत. नेक्स्ट बॉल हा चेंडू देखील चांगला आहे. शरीराचा बेत घेणारा चेंडू
त्या ठिकाणी यष्टीरक्षक जरूर चेंडूपर्यंत वेगाने गेले. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेले आहे. 11 रन, 11 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या एका चेंडूचं येणं बाकी आहे. डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर, आणि आपण पाहतायत मिड विकेटच्या अगदी मध्ये उभा आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे स्ट्रायकिंग एंडला. वैभव पाटील आणि हा चेंडू, ओहो व्हाट अ शॉट. इकडनं जम्पिंग जपाक, ओ काय झेल पकडलाय. वाह, आता जल्लोष होईल भिनारच्या प्रेक्षकामध्ये. वाह वाह वाह, काय झेल टिपलाय. मागे धावत असताना अक्षरशः स्वतःला झोकलंय आणि या स्पर्धेतला कॅच ऑफ द मॅच ठरू शकते ही झेल. इकडनं जर पाहिलं तर रोहन भोईर, वाडा कॅच. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे या यंगस्टरची. इकडनं भिनारसाठी आता 100% एफर्ट्स लावलेत. वैभव पाटील, ओलिवलीचा वंडर बॉय. पहा अगदी किती दूरवरचा प्रवास. वैभव पाटील इकडनं जम्प करत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. त्यानंतर रोहन भोईर मागे धावत असताना शेवटपर्यंत नजर, आणि त्यानंतर जल्लोष तर होणारच. ॲग्रेशन त्या ठिकाणी स्पष्ट दिसले. झेल कुणाचा पकडलाय, ओलिवलीच्या वैभव पाटीलचा पकडलाय, आणि त्यानंतर भिनार कणांचं जल्लोष इकडनं पाहायला मिळालं. जबरदस्त वेगवेगळ्या अँगलने क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचा आपण पाहत आहेत. आणि त्यानंतर सक्सेसफुल झेल इकडनं टिपत असताना आता वैभव पाटीलला डगआउटचा रस्ता दाखवलाय. बॅक टू द डगआउट. मनीष पाटील, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत आयवा झेल जर प्रेक्षक पकडतायत तर संजय वारगडे आणि त्यांच्या सोबतीनं कैलाजी शेलार A1 जोडीच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रेक्षक सध्याच्या घडीला खूप मोठ्या संख्येमध्ये या मैदानाच्या दिशेने गर्दी करताना जरूर दिसले होते, परंतु आता शेवटचा सामना मध्यरात्रीमध्ये एका बाजूने आवाज भिनार तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळतीये आई गावदेवी कोलिवली वाडा मॅच. दुसरं षटक सज्जवत असताना प्रणव भोईर या टीमचा एक टॉप क्वालिटीचा ऑलराऊंडर. पहिलाच बॉल पेस करत असताना बॅकफुटला जात असताना कट केलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगल्या क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, वेगाने धावलेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. आपण पाहतायत जो झेल रोहन भोईरने टिपला त्याकरिता देवराज भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. प्रणवनं सुरुवात चांगली केली आहे. षटकाची 2 धावा जरूर आलेत. प्रणव भोईर या टीमचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या दरम्यान चेंडू बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग आहे, परंतु त्या ठिकाणी पंचांनी पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर डॉट बॉल. प्रणवकडे एक कॅपेबिलिटी आहे, सातत्याने तो चेंडू जो आहे तो पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करणारे चेंडू सातत्याने टाकत असतो. लेग कटर स्वतःच्या गोलंदाजीमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात वापरतो आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रणव भोईरने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर देशांत पाटील, आपण पाहताय राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रणव भोईर नेक्स्ट बॉल, हा देखील कटर टाकला. आता बागपुरला असताना कट केले, फटका सुंदर आहे, गॅप मोठी आहे, चेस मोठं आहे आणि आखिरकार चेंडू होतोय फरार, सीमा रेषा पार. आता प्रणवच्या विरोधामध्ये केलाय पलटवार, धावा मिळतील 4 चौकार. आणि संघाचं धावफलक सध्याच्या घडीला 17च्या घरामध्ये पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल बॅटनं पूल करायचं होतं, बॅटची एज लागली.
त्या ठिकाणी स्लिपचे क्षेत्ररक्षक वेल ट्राय वेल जजमेंट आणि अखेरकार प्रणव भोईरच्या खात्यामध्ये विकेट येत असताना सलामीवीर बॅटर प्रशांतला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. सलामीचा सलामीवीर बॅटर आता तंबूच्या आश्रयाला बॅक टू द डगआउट. एक चांगला झेल तिकडे टिपला गेलाय. आपण पाहतायत टीमचे लीडर आहेत. जर आपण एकंदरीत पाहिला मागे ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला त्या ठिकाणी नक्कीच हरेश होते आणि त्याने एक चांगला झेल अटेंड केलाय आणि अखेरकार सलामीशी जोडी तंबूच्या आश्रयाला आता नवीन फलंदाज. दोन नवीन फ्रेश बॅटर एका बाजूने पुनीत आणि दुसऱ्या बाजूने कुमार. कुमार एक चांगला बॅटर आहे. टीम जर आपण विचार केली कोलिवलीच्या माध्यमातून गेल्या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग जरूर दर्शवली, परंतु आता पुनीत स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेला बॅटर. गोलंदाजी मार्क वर्ण प्रणव भोईर. आपलं आक्रमण अरे बॅटनं पूल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स सिंगल धाव पडून पूर्ण करतायत. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर. हे षटक प्रणवचं पूर्णपणे कमबॅक करणार राहिलंय. त्याच्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, परंतु गेल्या 5 चेंडूंमध्ये त्यानं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केले आहेत आणि एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. नेक्स्ट बॉल बॅटनं पूल करायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि बॉल निघालाय आणि अखेरकार सीमारेषा बाहेरच जाऊन थांबेल. 4 धावा चौकार. तर जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. कमालीचं बॉलिंग अटॅक. हा सामना जर पाहिला आपण अतिशय एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. नो डाऊट कुठल्याही क्षणी या दोन्ही संघ पलटवार करणार आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 23. 23 धावा धावफलकावर. 2 विकेट इकडनं गमावलेत. 22. 22 धावा धावफलकावर आहेत. चुकीची दुरुस्ती. तिसरं षटक रोहन भोईर. कॅचर आलाय आता. ओहो, फोर्स करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मधनं. लॉंग ऑफला चेंडू येत असताना एकदा पूर्ण झालीये. दुसऱ्या धावेचा इकडनं प्रयत्न जरूर चालवलं गेलं. खराब थ्रो आलाय आणि आता प्रणव थोडासा निराश आहे. एक धाव आली आहे एकेरीच्या मदतीनं. धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23. 23च्या घरामध्ये. चला गेम स्पीडअप करायचे. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये आनंदाची झोप घेईल आणि कोणता संघ पूर्ण रात्र जागा राहील, कारण शेवटचा सामना आहे आजच्या रात्रीतला. हा चेंडू बॅकवर्ड जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली लेंथ आहे. रोहन भोईरनं हा चेंडू चांगला टाकलाय. सातत्यपूर्ण जर आपण विचार केला तरी ईस्ट या संघाबद्दल जर आपण विचार केला तर 1 ते 2 सिनियर खेळाडू आहेत. त्यानंतर ते 1 ते 2 सिनियर खेळाडू जर सोडले तर यंगस्टरचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरण आहेत. सर्व खेळाडू जे आहेत ते 22च्या खालचे आहेत. त्या अनुषंगानं सर्व अपकमिंग यंगस्टर आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला एवन क्वालिटीचा पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं पूल केलाय आणि बॉलला फेकून दिलंय ऑन साइडला. व्हाट अ शॉट, मिडल ऑफ द बॅट, टक्कन आवाज आला आणि त्यानंतर बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. 6 धावा, सिक्सर. आता इकडनं कुमारचा वार आणि चेंडू सीमारेषा पार गार झालाय. षटकाराला खराब चेंडूचा खरपूस समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं कुमार जाणतो आणि फटक्याची गरज होती. तो फटका मैदानाच्या आतमध्ये एफट केलाय कुमारनं. नेक्स्ट बॉलर बॅटनं स्वीप करत असताना फटका सुंदर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. कमालीचं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं चेंडूला रिटर्न केलं आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स सिंगल रन पूर्ण करतात. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 30च्या घरामध्ये 30 धाबा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला आता पुनीत. या दरम्यान चेंडू मिडल ऑफ द बॅट. व्हाट अ शॉट, सिक्सर. लांबच लांब आणि उंचच उंच. हा आलाय सिक्सर. बॅटिंग आणि त्यानंतर पुणेचे बॅक टू बॅकचे 2 सिक्सर. पुणे आता 4 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक त्याने धावा बनवल्या 14 आणि संघाच्या धावफलकाला नेऊन ठेवलंय 42च्या घरामध्ये. 2 विकेट गमावत असताना 42 धावा टीम कोलिवलीने बनवल्यात. गेल्या मॅच मध्ये देखील कोलिवलीची कमालीची बॅटिंग. गेल्या मॅच मध्ये वैभव पाटील चमकला, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला कुमार आणि त्याच्या सोबतीनं पुणेची जोडी मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग करताना दिसलीये. प्रणव भोईर जरूर चर्चा करतोय की इकडनं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी होती आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पुरस्कार पटकवला, ज्यानं डबल विकेट मिळवून षटक हाताळलं, अर्थातच गोलंदाज भविष्य आलाय. बिनारचा भविष्य गोलंदाजीसाठी आलाय. षटकाची होती सुरुवात. भविष्य व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर, गॅप शोधलीये. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रॉंग एंडला थ्रो आणि त्यामुळे पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून कुमारनं आता सेन्सिबल स्ट्रोक अटेंड केलाय. बॉलच्या मॅरेटवर फटकेबाजी इकडनं करताना दिसलेत कुमार. कुमार दलवी आणि दुसऱ्या बाजूनं बॅटर आपण पाहतायत पुनीत पाटील. या दरम्यान चेंडू चांगला आहे वेग प्रचंड होता. डॉट बॉल आलाय सरळ एष्ट्यांच्या वर्ण प्रचंड वेगाने हा चेंडू निघून गेलाय. पहा ऍक्शन पहा गोलंदाजाची अगदी जबरदस्त आणि त्यानंतर प्रचंड वेगाने बॉल सरळ एष्ट्यांच्या वर्ण. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच वयाच्या 18व्या वर्षी सध्याच्या घडीला प्रचंड वेग दर्शवत असताना इकडनं गुणवत्ता स्पष्ट करतो या गोलंदाज. हा चेंडू चांगला आहे कट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट. ही खऱ्या अर्थाने त्याची गुणवत्ता आहे. अगोदरचा चेंडू जर पाहिला तर वेग दिलं त्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर त्याला ठाऊक होतं की बॅटर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करेल. त्या कारणास्तव त्यानं चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप ठेवलं आणि त्यानंतर काय चेंडू टाकलाय ऑफ कटर आणि बॅटरला बिट करत असताना डॉट बॉल आलाय. वय कमी आहे परंतु भिनार करिता संघर्ष खूप मोठा केलाय गोलंदाज. भविष्य आणि बिनारचं भविष्य उज्ज्वल जरूर असणार आहे. हा चेंडू बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये गॅप भरपूर मोठी आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकदा पूर्ण झाली दुसरा घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. ओ माय गॉड काय घडलंय. कुमारला तडका उठला. चमत्कार चमत्कार मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली हिट झाला त्या ठिकाणी. गोलंदाज भविष्य या षटकामध्ये आता कमालीची गोलंदाजी हाताळताना दिसलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव विकेट अवांतर प्राप्त होईल एक्स्ट्राच्या मदतीनं. धाव फलक आता 46 46च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना यामधून जिंकणारा संघ थेट टॉप 5 मध्ये प्रवेश करताना दिसेल. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाच्या. हा चेंडू देखील खराब आहे. खराब चेंडू आहे. लाईन खराब आहे. खूप जास्त बाहेर वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटमध्ये अशी कोणती गली नाहीये जिकडनं तुम्ही वाचून जाऊ शकता. इकडनं तुम्हाला फेस करावं लागेल. तुमचं 100% द्यावं लागेल आणि त्यानंतर इकडनं भविष्यानं सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी केली आहे परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 वाईट आलेत. प्रणव जवळ जात आहेत आणि इकडनं गोलंदाजाला समजवण्याचा प्रयत्न करतायत. प्रणव भोईर या टीमचा एक लीडर आहे आणि सध्याच्या घडीला खुल्या गटातील स्पर्धा देखील सातत्यानं गाजवताना दिसलाय. बिनारचं जर आपण पाहिलं तर सातत्याने बिनार गावचं क्रिकेट ज्या खेळाडूने पुढे नेलंय ते नाव आहे प्रणव भोईर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल जजमेंट वेल कॅच आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय मोठा. टीम आई गावदेवी कोलिवलीला पुनीतीचा बॅट टू द आउट.
चेंडूचा फेस करण्याकरिता हा चेंडू व्हाट अ शॉट लुक एट दिस जस्ट लुकिंग लाईक वाव व्हाट अ शॉट इज दॅट काय टायमिंग आहे काय फटका आहे सिक्सर थँक्यू डीजे कालच्या दिवसामध्ये देखील असाच सिक्सर आला होता मिस स्पोर्ट कव्हर टीमच्या बॅटरच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर आणि तोच षटकार टर्निंग पॉइंट ठरला होता इकडे देखील तसंच काही चित्र पाहायला मिळेल का काय फटका आहे त्या ठिकाणी अक्रॉस द विकेट जात असताना बॉलला फेकून दिलंय अक्षरशः ऑन साइडला त्याच्या कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका बुक केलाय मैदानाच्या बाहेर अवकाशाला बुक्की देत असताना थेट आमच्या प्रेक्षकांमध्ये आला ह्या सिक्सर चला इकडनं पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे दुसऱ्या इनिंग करिता भिवंडीचा एक जबरदस्त आवाज दी पॉवर 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 सुनील पवार के डी के कडक 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 पवार सर आमच्या समवेत इकडनं समोर कक्षामध्ये जॉईन होतील कोणीकडे एक धन्यवाद स्वीट वॉइस ऑफ भिवंडी आणि याच गावातला एक गोलंदाज आमचे मित्र हर्ष पाटील खूप खूप धन्यवाद सामना जर पहिला पण निश्चित चांगला सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पाहतोय ज्या प्रकारे आपण बॉलिंग अटॅक पाहतोय आपण वैभव अँड कंपनीच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की आपण पंच पॅनल जो आपण पाहतोय निश्चित चे पवार पॅनलचे चारही पंच दिग्गज आहेत तर रतिमारती पण आज एक दिसत नाहीये यस पाहतोय की आपण ज्या प्रकारे त्याला बॅटर लगेच पाठवायचे तर कारण की आज अपेक्षा होत्या पाटील सर की आपण जवळपास 2ला शेड्यूल कंप्लीट करेल पण नेहमी पण म्हणायचे आपल्याला थोडं टाइम होईल असं कारण की आज एक सामना आपण लवकर केला होता अन्यथा आज पण 4 आणि उद्या पण मला वाटतं की जवळपास हा जो शेड्यूल असेल या शेवटची इनिंग पाहतोय आपण आज आमच्या सोबत दिग्गज समालोचक पाहतोय आपण नो डाऊट भिवंडीतले नामांकित समालोचक आज आपण पाहिलं 2 दिग्गज एक जर विचार केला आपण याच विभागातला कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी झेप घेणारे आमचे मित्र समीर ठाकरे त्यानंतर योगी बाबा मॅन फॉर कोक्षे उद्या ठीक पहिला सामना जो होणार आहे 4 वाजता सामना होईल उद्या म्हणजे आज संध्याकाळी जो सामना होईल पहिलाच या स्पर्धेतला पाहतोय आपण थोडंसं मला वाटतं की सर पहिल्या सामन्यामध्ये आपण चेंजेस पाहणार आहोत पण श्याम 11 कोपरी टीमने ठीक 4 वाजता हजर राहायचं आहे त्याचबरोबर पाहतोय की आपण जे बोलण्यात पिंपळशेत एक चांगला संघ
मितांश 11 जनवन टेंबोली पूर्ण आणि उद्या क्राऊड असेल या विभागातला, नाही तर अख्ख्या ठाणे ग्रामीण मधून लोकप्रिय संघ जो कुठला असेल तर टेंबोली संघ पाहतोय आपण. त्यानंतर पहिला पण अजून एक जॉली स्पोर्ट कामतगार एक उच्च कोटीचा हा संघ पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ फाईट केलेला सोनवाई वडूनगर. यश 11 गावदी पालिवली संघ सुद्धा या विभागातला एक माताबरोबर संघ आहे, तो फाईट करेल पाहतोय आपण. रोनक ड्रीम 11 माजीवडा ठाणे विभागातून बिलॉंग करणारा संघ पाहतोय आपण. आणि MCC कासार वडवली एक नामचीन संघ म्हणून ज्याची ओळख आहे. प्रचिती 11 भावाळे बी इनका कोई जवाब नाही आहे. आणि त्यानंतर पाहतोय आपण लाकिवली बी संघ आपल्याच होम ग्राउंडवर मात्र फाईट करताना पाहतोय. आणि खास लाकिवली बी टीमवर जर नजर टाकली आपण, नजर असेल आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर असलेले वीर म्हणजे बाहुबली ऑफ लाकिवली टीमचा वीर यांच्यावर मोठ्या अपेक्षेने नजर असेल गावकऱ्यांचं. टार्गेट जर पाहिलं आपण हा सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण आवाज भिनार या टीम समोर एक मोठं आव्हान उभं केलंय. आणि दोन्ही सलामीचे बॅटर हे आव्हान स्वीकारण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज होताना दरम्यान पाहतोय की आपण एक चांगलं व्यक्तिमत्व कृष्णा डेंडा साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि कृष्णा डेंडा साहेबांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आयोजक आमचे राजेंद्र पाटील सर आणि ऑल गावदी स्पोर्ट लाकिवली आणि पाटील परिवार लाकिवलीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पाहू शकता आपण कृष्णा डेंडा साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती केली की दादा आपण व्यासपीठावर यायचे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये एक सामना रंगतदार पाहायला मिळेल. टॉप 5 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. काल याच क्षणी पाहिलं होतं की काय प्रदर्शन पाहिलं होतं आपण मित स्पोर्ट कवाट टीमचं हाय क्वालिटीचं प्रदर्शन. आणि काल ज्ञानेश्वरचं पाहिलं नशीब त्यांच्या बाजूला होतं. आणि म्हणतात राजेंद्र पाटीलच्या आयुष्यामध्ये तुमचं नशीब जर तुमच्याला साथ देत असेल तर तुम्ही कुठं पण बाजी मारू शकता. पहिलाच बॉल पाहतोय आपण. लाईन कुठे पंच चेक करतील. पहिलाच बॉल मात्र इथं वाईट घोषित करताना डावाची सुरुवात पाहायला मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. आवाज स्पोर्ट भिन्ना टीमचं खातं उघडलं गेलं या व्हाईटच्या स्वरूपात. या या कृष्णा डेंडा साहेबांचं शुभ आगमन झालंय. पुढचा बॉल यावेळेस पात्र कडक फटका बॅकफूट पंच केलंय. डीप कव्हर कडे चेंडू अतिशय वेगात फरार. सीमा रेषा पार आलाय खणखणीत चौकार. पाटील सरांचे चिरंजीव दिशू आणि त्यांचे खास मित्र जॉय संतोष भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दरम्यान पाहतोय आपण हा फटका लॉंगॉनकडे ट्रॅव्हलिंग झाला होता बॉल, त्यावरती मात्र आली आहे सिंगल. चांगली सुरुवात पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा जर विचार केला आपण आतापर्यंत धावाल्या त्या पाहतोय आपण 6. एक अप्रतिम सुरुवात. हाय क्वालिटीची बॅटिंग करावी लागेल. आवाज भिना टीमचं जर प्रदर्शन पाहिलं आपण बॉलिंग अटॅक का पहिल्या 2 सामन्यामध्ये अतिशय तिखट पाहिला, पण या सामन्यामध्ये तो अटॅक बहुतेक ठरवल्या बॅटरने ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे. क्षेत्ररक्षण नजरवर नजर टाकली आपण. पॉवर प्लेचं षटक जवळपास गलीवर शतशक करो पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्डमॅन फाईन लेग आणि मिड विकेट. चांगला बॉल प्रश्न विचारलाय पण एगिली चेंडूची लाईन कुठं होती पंचाने चेक केली. असं वाटलं की चेंडू उजेष्टीच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा होता. यस लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. चांगला बॉल इथं मात्र हाताळला होता वैभव पटेल यांनी. आज मात्र कमाल आणि धमाल प्रदर्शन केलंय. खऱ्या अर्थाने वैभव पाटील आणि सुनील पवारचं नातं जुनं आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला पण निश्चित पहिले त्यांनी प्रथम नोकरीला प्रदान दिलं होतं आणि ठाकूरपाडा इथं सातत्याने आम्ही दोघं सोबतच असायचो. असा एक स्टार बनला कमी वेळेमध्ये वैभव पाटील. राईट मारतो विकेट पाहतोय आपण. टी शर्ट चेंज आहे म्हणजे जर तो गेम चेंजर खेळाडू पाहतोय आपण. हा फटका वाह 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 काय ग्रेट शॉट खेळलाय. नो लुक शॉट पाहतोय आपण. बॅकवर्ड कुलिकच्या वरतून षटकार.
धन्यवाद 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 डीजे. काय कडक फटकालाय केडीके कडक ठोकलाय हा दमदार षटकार. आणि अजून जर दोन बॉलवरती दोन सलग षटकार आले तर त्यांचे निकटवर्तीय लंगोटी यार मित्र म्हणजे दिशू आणि जॉय संतोष भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. अजून एक धमाका आपण यावेळेस पाहता. काय क्लास आहे क्लास आहे. यालाच म्हणतात कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. आणि सदाबहार आलाय हा दमदार चौकार. पहिल्या षटकामध्ये धावाचा वेग जर पाहिला पण महापूर आलाय इथं. मात्र काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करताना प्रणव याला पाहतोय आपण कॉपी बुक स्टाईलनी फटके खेळताना. राजेंद्र पाटीलचा पाहिला असा फटका एकही खेळला नाही की तो क्रिकेटच्या बाहेरचा फटका असेल. क्रिकेटला शोभेल अशी फटकेबाजी करताना ग्रेट 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 अटॅक करतोय इथं मात्र प्रणव नावाचा बॅटर. चांगला बॉल चांगल्या बॉलवरती मात्र मनगटी फटका टर्न केलाय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. या बॉलवरती मात्र फक्त एका सिंगल कंप्लीट केली जाईल. आता मात्र जल्लोष करण्याची संधी पाहतोय आपण सातत्याने. आवाज भिनार टीमच्या पाठीराख्याने मिळते खेळाडू कक्षामध्ये. आणि इथं मात्र पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 18. चांगली दमदार सुरुवात हे पाहू शकता आमच्या आयोजक कमिटीचे काही मेंबर. आणि उद्या मात्र या खेळाडूंना लक्ष असेल जेव्हा लाकिवली बरसंग येईल. वीर पाटील चा जलवा पाहण्यासाठी आपण विसरू नका. पाहतोय आपण धनेश पाटील आमचे रेड हॉटेल चे मालक आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. दादा आपण या व्यासपीठावर त्याच्या समेत पाहतोय आपण इतर पाठीराखे. आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा क्रिकेटवर निश्चित मोठे मोठे प्रेम करणारे क्रिकेट रसिकांना पाहतोय आपण. आणि भिवंडीचं खऱ्या अर्थाने हेच क्रिकेट पाहतोय आपण. हे पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टँड अजून पॅक भरलेला आहे. आणि इथे मात्र ब्लॅक रेड टोपीवाले पाठीराखे सुद्धा फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. पहिले षटक समाप्त झाले. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. काय सुपरहिट फटकेबाजी केली. एक षटकार जो ठोकला होता बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून दमदार तो षटकार होता. त्यानंतर एक चौकार जर पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अप्रतिम फटका. गोलंदाज आता मात्र पाहतोय आपण क्रमांक 2चा संजय. खराब चेंडू खराब. आणि या बॉलला मात्र वेस्टेट नो बॉल घोषित केलंय पंचाने पाहतोय आपण. आणि त्यावर मात्र थोडासा नाखुश असेल याचा नो बॉलचा इशारा आलाय. हाईट नो बॉल पाहिला आपण म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये जर पाहिला आपण वेस्टेड नो बॉल म्हणता येईल हे पाहू शकता आपण. खूप चांगलं निर्णय दोन्ही पंचाचा पाहतोय आपण. आणि आता मात्र संजय खराब सुरुवात करतोय. फ्रीडचा सामना करण्यासाठी बॅटर आता मात्र सज्ज होईल किरण भोईर. किरणला मात्र लय सापडली नाहीये. त्यानंतर लिटिल मास्टर ऑफ आवाज बिनार टीमचा सुनील याला लय सापडली नाहीये. लय सापडली आहे या सामन्यामध्ये मात्र पाहतोय की आपण. मला वाटलं बॅट तुटलेली आहे. काय शक्ती अफाट होती हे पाहू शकता. निश्चित टेनिस क्रिकेटवर किती मोठं प्रेम आहे. आणि बॅटला पाहतोय की माझी आवडती बॅट तुटली आहे. आणि त्याचं मात्र यस यस याचं दर्द होतोय. आणि ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर विचार केला आपण हे परत एकदा पाहतोय आपण निराश आहे. यस असे काही प्रसंग घडतात. कुठल्याही गोष्टीवर जास्त प्रेम जर असला सर पाहतोय आपण ती गोष्ट जर ची जर आपल्याजवळून दूर गेली तर माणसाला दुःख खूप होतंय. एक भीमरला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि मात्र स्टिकरवर तो बॉल आदळला त्यामुळे बॅट तुटली. आणि त्याचं दुःख जाणवतोय आपल्याला साप चेहऱ्यावर प्रणव यांच्या चेहऱ्यावर. यस नो डाऊट लाईव्ह टेलिकास्ट या दुनियेतला राजा माणूस आणि ज्याने कमी वेळेमध्ये खूप मोठी छाप सोडली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटला भिवंडीमधून उच्च कोटीवर नेण्याचा कोणी जर केलं असेल तर प्रिन्स मोहितचं यांचं मोठं योगदान आहे. आणि मी हेच उल्लेख करतोय भिवंडीमध्ये कुठलाही तुम्ही क्रिकेट टुर्नामेंट असो मात्र आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य देणं गरजेचं आहे गरजेचं आहे गरजेचं आहे. वेस्टेड पैसा कुठल्या हाती देऊ नका. आणि आपल्याच लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून द्या. यस पण जवळपास 2009 पासून मी सुद्धा भिवंडीकर बनले हे विसरून चालता येणार नाही. संख्या आता मात्र पुढे सरकते ती 22 चांगली बॅटिंग. आवाज बिना टीमचं पहिल्या 2 सामन्यामध्ये जर पाहिलं आपण बॅटिंगचं प्रदर्शन तेवढं खास नव्हतं. बॉलिंग अटॅक मजबूत होतं तिकट मारा होता. पण यावेळेस पाहता उलट पाहतोय बॅटिंग जबरदस्त होताना.
अजून एक धमाका. हा लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. स्क्वेअरच्या वरतून दूर 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 असा ठोकलाय षटकार. या सायवा झेल घेतलाय एवन जोडीकडून 200 रुपये आणि आमचे इंजिनियर साहेब प्रणव पाटील यांच्याकडून 400 रुपयाची रोख रक्कम आपण घ्यायची आहे. एवन जोडी जर म्हटलं तर खूप मोठे मोलाचे योगदान दिलंय आदरणीय राजेंद्र पाटील सरांना पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय वरगडे दादा आणि त्यानंतर शिवसेना उपतालुका प्रमुख पुंडास गावाचं एक महत्वपूर्ण योगदान कैलास सेलर दादा, दानशू राजा आणि नो डाऊट ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. अजून एक धमाका. आपण जाईल 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 आणि गेलाय गेलाय षटकार. वाह 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 वाह. आता मात्र पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आवाज भिन्ना टीमची पाठीराख्यांचा आवाज 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 वाढलंय वाढलंय. जबरदस्त टोले जंग फटकेबाजी कशाला म्हणतात, यालाच म्हणतात. काय अप्रतिम अप्रतिम गजब का शॉट खेळाय इसोक्त. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 34. आता मात्र समीकरण साफ सोपं झालंय पाहतोय आपण. राईट ऑफ द विकेट मागणं षटक हाताळताना कमाल कमाल. दोन्ही आरंभिक जोडी सध्या तरी खेळपट्टीवर आहे. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडू स्कोरलेकडे ट्रॅव्हलिंग होते. एका सिंगल खराब क्षेत्ररक्षण. दबाव वाढलंय प्रत्येक खेळाडूवर पाहतोय आपण. ज्या प्रकारे आज पहिल्या खालच्या गटातून अप्रतिम प्रदर्शन केलं होतं आणि इथं मात्र चांगल्या टीमच्या विरुद्ध थोडंसं बॅकफुटला जाताना आता मात्र टीम पाहतोय आपण. आई गावदेवी कोळीवळी संघ पाहतोय आपण. ज्या प्रकारे वैभव अँड कंपनी प्रदर्शन केलं होतं, चांगल्या चांगल्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि अतिशय महत्वपूर्ण लढतीमध्ये पाहतोय आपण. आणि त्याच विभागातले 2 संघ पाहतोय आपण. काल टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ जो ठरला होता मिड स्पोर्ट कवाट टीमचं जादुई प्रदर्शन, उच्च कोटीचं प्रदर्शन. आणि आज पण त्याच विभागातला एक अजून संघ इथं मात्र संघर्ष करताना सध्या पाहतो वैभव पाटील अँड कंपनी. काय कमालीची बॅटिंग पाहतोय आपण. आता मात्र किरण याने आक्रमण स्वीकारले. किरणकडे अनुभव आहे. एक ग्रेट बॅटर किरण, एक युवा बॉलर त्याच्या समोर. हा फटका मात्र चुकीचा आहे. विकेट किपरला संधी निर्माण झाली. आता मात्र बऱ्याच वेळेनंतर जल्लोष करण्याची संधी निर्माण झाली आहे. ती आई गावदेवी कोळीवळी टीमच्या पाठीराख्यांना विकेट प्राप्त केलं. इथे मात्र गोलंदाजाने अमराई गावाचे क्रिकेट रसिक आता मात्र कमाई करण्यासाठी आलेले. वा भाई वा. आयवाज येलसाठी तब्बल 400 रुपये. एक आमचे आयोजक प्रणव पाटील यांच्याकडून आणि एवन जोडी संजय वारगडे आणि कैलास सिलर साहेब यांच्याकडून 200 रुपये. यस, गेल्या अंगामध्ये पाहिलं होतं आणि प्रणयदादाने आम्ही सोबत चर्चा केली ती गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा खर्च झाला होता. जास्त खर्च फुल चर्चा स्पर्धेची होणारच आहे. प्रणव सध्या खेळपट्टीवर पाहतोय आपण. आणि आता मात्र प्रणय 13 बॉल 18चं समीकरण आहे आणि हा बॉल निश्चित मला वाटतं की विकेट जर आला तर मात्र एक संधी निर्माण होते फ्लॅट वार करण्याची. या समजलं 3 षटकार जर ठोकले तर वीर पाटील यांच्याकडून 1000 रुपये. बॅटची मोठी कॅट फ्लॅश स्लिप मार्गे चेंडू फरार होईल. दरम्यानकडे आउटफील्ड चांगली आहे. थांबणार नाहीये बॉल. चेंडू झालाय गुल सीमारेषा पार. समीकरण सोपं म्हणता येणार नाहीये. ज्ञानेश्वर पाहतोय पण पहिल्या दिवसामध्ये एका सामना मिळालं होतं. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये बेस्ट बॉलर जो ठरला असेल तो पाहतोय आपण राहुल.
आणि इथं पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवर कोळीवळी टीमचे खेळाडू पाहतोय सध्या निराश चिंतेच्या वातावरण त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसताना आणि मेहनत खूप अफाट केली होती. टीमचे कॅप्टन आहेत डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय. असं वाटलं होतं की धावसंख्या चांगली होती पण पहिल्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये काय सुपरहिट बॅटिंग पाहिली आपण. आवाज भिना टीमचा. पहिल्या षटकामध्ये पहिला आपण एक अतिरिक्त धाव आणि एकूण धावा खर्च केल्या 17, एकूण धावा होत्या 18. त्यानंतर पाहतोय आपण धावा आल्या या षटकामध्ये तब्बल 22. पहिल्या 12 बॉलमध्ये सामना आवाज बिनाकडे टीमकडे झुकलाय. हा षटक निश्चितच चांगला हाताळावा लागेल. मला वाटते की 3 सामन्यामध्ये जर विचार केला आपण तर 9 विकेट त्यामध्ये डबल हॅट्रिक पाहतोय आपण आणि या टेनिस क्रिकेटच्या पटलावर एकमेव असा बॉलर असेल भिवंडीमध्ये की एका दिवसात लागोपाठ 2 हॅट्रिक पूर्ण करणारा हा गोलंदाज. प्रणवसाठी मात्र शेतकऱ्याच्या हॅट्रिकला 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि इथून मात्र जर आता निकिता पाहतो की या 2 वर 2 जरी ठोकले प्रणव यांनी षटकार तर आता मात्र आमचे दिशू आणि त्याचे मित्र जॉय यांच्याकडून प्रणवला सुद्धा 1,000 रुपये देण्यात येईल. 11 बॉल 14चं समीकरण सामना निश्चित निर्णायक स्थितीकडे घेऊन जाईल काय. आजच्या नाईटचा सर्वात बहुमूल्य गोलंदाज कोण असेल तर हा गोलंदाज आहे ज्यांनी आजच्या दिवसामध्ये 2 वेळेस विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. चांगला बॉल आहे. चांगला पूर्णपणे योगदान देताना सामना का होईना पाहतोय की आपण इथे मात्र निश्चित 2 बॉलनी परत एकदा सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल असं वाटलं होतं की चेंडू बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. संधी निर्माण झाली होती विकेट प्राप्त करण्याची. निश्चित आमचे खास आमच्यावर प्रेम असणारे आणि ओरिजिनल 40 प्लस संघटनेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख पुंडास गावाचा अभिमान कैलास सेलार पाहतोय की आपण दादा अजून युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रिन्स मूवीच्या या थेट प्रेक्षणाच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना दादा 200 रुपयाचं बक्षीस पटकावलंय आपण लावलेला. परत एकदा हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर पाहतोय की पंच आमच्याकडे वळतील. हा वाईटचा इशारा आलाय आणि लगेच बॉलरने पाहतोय की रिव्ह्यू घेतलेला आहे. यस यस आमचे ऑन फील्ड अंपायर चेक करतील पाहतोय आपण. स्क्रीनवर चेक करून घ्या ना सर. यस
3 बॉल डॉट आणि एकाएकी सामना असं वाटलं होतं की एकतर्फी होईल, पण क्रिकेट एक निश्चितच खेळ काय प्रत्येकदा सिद्ध होताना पाहतोय. राहुल आजच्या नाईटमध्ये ज्यांनी घातक बॉलिंग अटॅक केलं तोच बॉलर. यस, पंच निर्णय सांगतायत माघारी घेताना. चांगलं बॉलिंग अटॅक राहुल प्रत्येकदा सज्ज होताना राईट टाइम ऑफ द विकेट. सामना मात्र रंगात आलाय, रोमांचक स्थितीमध्ये घेऊन आलंय गोलंदाज राहुल. अजून एका पाहतोय आपण. हा बॉल चांगला होता, फोर्सिंग फटका, फंबलिंग पाहायला मिळालं. अशा चुका चुका तुम्हाला टाळावं लागेल. टीमचा कॅप्टन होता तिथं पाहतोय आपण. एक एक धाव खूप महत्वपूर्ण असते पाहतोय आपण क्रिकेटच्या पटलावर. इथं मात्र एक होती, डबल मध्ये कन्वर्ट झालंय. निश्चित या अशा स्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूवर दबाव असतोय आणि जो प्रेशर झुगारून खेळ करतोय तो महान असतोय. भावेश पवारला कधी दबावाखाली खेळताना पाहिलं नाही आपण. म्हणून तर म्हणतात शेवटी आम्ही गोडसेकर. हो, चांगला बॉल, खांद्याचा वापर केलाय, पण इथं मात्र स्कोरला एक पंचाने सांगितलंय. या सापरात एकदा पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. यस, तिसऱ्या पंचाने निर्णय सांगितलंय. 1 फॉर 1 म्हणजे 1 बाउन्स आहे. बाउन्सर बॉल टाकला पाहतोय आपण. अतिशय चांगला निर्णय पाहतोय आपण आणि चांगला बॉल इथं मात्र झालाय. सामना आलाय. सज्ज होताना परत पाहतोय आपण. यावेळेस पात्रा फटका, हवाई फायर, फटका पटलाय आणि इथं मात्र असं वाटलं की जेल कंप्लीट होईल का, संधी निर्माण झाली होती तिथं मात्र पाहतोय आपण. एकच सामना निश्चित जर पहिला पण 12 मध्ये मला वाटलं होतं की 14 पाहिजेत होतं, पण काय कमालीचा षटक हातळलंय या गोलंदाजी. मात्र आजच्या नाईटमध्ये निश्चित आपल्या नावाचा बोलबाला केलाय. फक्त धावा खर्च केल्या त्या 3. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालंय आवाज बिना टीमसाठी. येणारे 6 बॉल आणि इथून मात्र 11 धावाची आवश्यकता आहे. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत.
धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. पहिल्या 2 षटकामध्ये सामन्याची चित्र साफ पाहायला मिळाली होती. 12 बॉलमध्ये तब्बल 40 धावाचा पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र तिसरं षटक अतिशय कमालीचं बारकाईनं हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये पुन्हा पण एकदा कमबॅक करताना पाहतोय आपण आई गावदेवी कोळीवली संघ पाहतोय ज्या प्रकारे मारा केलाय. इज अ ग्रेट ग्रेट बॉलिंग अटॅक पाहिला आपण तिसऱ्या षटकामध्ये. थोडंसं मात्र बॅकफुटला आलंय या इनिंगमध्ये. 2 षटकामध्ये बेताल भाषा ठरला होता. त्यानंतर मात्र पलटवार केलाय बॉलरने. शरद आलाय अंतिम षटक टाकण्यासाठी. कोण जिंकेल कोण हारेल. चेंडू मागे धावताना पाहतोय आपण आणि या बॉलवरती मात्र पाहतोय की आता मात्र जिथं 2 होती तिथं मात्र अतिरिक्त एक सिंगल अजून आली आहे आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा कंप्लीट करतोय बॅटर. 3 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती 46. सामना कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. 5 बॉल 8चं समीकरण. एक मोठा फटका. सामना आवाज भिनार टीमकडे घेऊन जाईल आणि त्यानंतर मात्र एक विकेट जर प्राप्त केला तर सामना प्रत्येकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊन जाईल. प्रत्येक बॉलवरती पारड जड या टीमचं तर कधी त्या टीमचं. अतिशय सुपरहिट सामना रंगताना 5 बॉल 8चं समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाज सज्ज होताना. चांगला बॉल मनगटी फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. मिडविकेटच्या शेताशी येतोय. फील्ड करतोय. चांगला तालमेल. 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 48 येणारे. इथून मात्र बॉल बाकी आहे ते पाहतोय आपण. 4 आणि सामना जिंकण्यासाठी षटकार 6 धावेची आवश्यकता आहे. आवाज बिना टीमला पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग. चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकलाय. शेवटच्या क्षणी चेंडूवर बोटं फिरवली आहे. वा भाई वा. गती परिवर्तन कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. साईड आर्म बॉल होता. अतिशय अप्रतिम बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निघून गेलाय. आता मात्र बॉल 3 बॉल 6चं समीकरण. विकेट येईल का इथं मात्र की मात्र सामना फिनिश होईल. चांगला बॉल. प्रत्येकदा बॅटची कट आणि विकेट आली आहे. काय जबरदस्त विकेट प्राप्त करतोय. एकदा परत सामना इथं मात्र रंगात रंगात आलाय. 2 बॉल आणि 6चं समीकरण पाहतोय. टॉप 5चा सामना पाहतोय आपण. कालची नाईट गाजवली कवाट या टीमनी. आज मात्र दोन्ही टीमचे पारडे जड आहेत. मात्र शेवटी म्हणता दो जिता वही सिकंदर. कोण जिंकेल कोण हारेल. टॉप 5 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल पाहू शकता. प्रेक्षक सुद्धा खूप उत्साहित पाहतोय आपण. प्रत्येक बॉलला दोन्ही टीमच्या खेळूला उत्साहात करण्यासाठी संधी निर्माण करून देताना पाहतोय आपण. वा भाई वा. नवीन बॅटर खेळपट्टीवर जाताना पाहतोय. आता मात्र जतीन आलाय. 2 बॉल 6चं समीकरण. शरद यांच्यावर विश्वास दाखवलाय. पहिल्या बॉलवरती चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं त्यावर 3. त्यानंतर डबल. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर एक बहुमल्य विकेट प्राप्त केलंय बॉलरने. 2 बॉल 6चं समीकरण. खेळपट्टीकडे बॅटर नवीन जाताना पाहतोय आपण. जतीन क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्याच प्रकारे पॉइंट थर्डमॅन जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये एक कव्हर बाउंड्री. त्यानंतर एक लॉंग ऑफ बाउंड्रीवर टीमचे कॅप्टन पाहतोय लॉंगॉनकडे. नेहमीप्रमाणे वैभव पाटील इज अ ग्रेट क्रिकेटर इन भिवंडी. त्यानंतर एक मिड विकेट आणि त्यानंतर पाहतोय आपण स्क्वेअर बाउंड्री लाईनवर. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. 2 मध्ये बनवायचे आवाज बिना टीमला. 6 धावाची आवश्यकता आहे पाहू शकता. चिंतेचं वातावरण वैभव पाटीलच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहतोय आपण. ज्या प्रकारे त्या टीमचं प्रदर्शन अप्रतिम पाहायला मिळालं. गोलंदाज शरद अतिशय महत्वपूर्ण बॉल हाताळताना पाहतोय. 2 मध्ये थांबवायचे 6 आणि बॅटरला बनवायचे 6. एका फटक्याने काम तमाम होईल का. आवाज भिना टीमचा विजय होईल की मात्र
आई गावदेवी टीमचा हा पाठ जड राहील. कुठला संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल हे येणारे 2 बॉल सांगतील. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते बॉलर. पुढचा बॉल चांगला बॉल अप्रतिम चांगला विकेट किपिंग. एका बॉलवर सामना येऊन टेपले. आता मात्र एका बॉल वरती गोल्डन षटकार मारेल का इथं मात्र. वा भाई वा वा कमालीचा सामना पाहतोय आपण. 12 बॉल मध्ये जेव्हा 40 आल्या तेव्हा असं वाटलं की आवाज स्पोर्ट बिना टीमचा विजय सुनिश्चित आहे. पण जिनके होय इरादे बुलंद व हिमालय पर्वत कमी छू लेत आहे. दाखवलाय क्रमांक 3चं षटक हाताळा गोलंदाज संजय यांनी. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरचा मारा करतोय शर्यत. सॉरी राहुल यांचं षटक अप्रतिम होता. आता मात्र एक बॉल षटकाराची आवश्यकता. हिरो बनेल काय आपल्या टीमचा बॅटर पाहतोय आपण. गोल्डन षटकार मारेल काय की मात्र अजून एक गोल्डन विकेट प्राप्त करेल. एक बॉल 7 समीकरण. हा फटका आणि याच बरोबर विजय साजरा केलाय. त्या विभागातून टॉप 5 मध्ये प्रवेश. वा भाई वा हे पाहू शकता. भिवंडी टेनिस क्रिकेट किती मोठं नाव आहे. हार्डलक आवाज भिणार. ज्या प्रकारे 12 बॉल मध्ये सामना तुम्ही फिनिश केला होता त्यानंतर मात्र अतिघाई संकटात नाही शॉर्ट कट मध्ये जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत जाऊ नका. आणि त्या संधीचं सोनं केलंय. आमचे पंच सुद्धा सांगतील की शॉर्टकट जाण्याचा मार्ग लय घातक असतोय.